शाळा सुरू होताच हिंदीवरून राज्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटला। पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा जीआर राज्य सरकारनं तीव्र विरोधामुळे मागे घेतला होता, पण आता नवा जीआर काढला। त्यात हिंदी सक्ती नसली तरी पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्यात आलं। त्यामुळे मागच्या दारानं हिंदी सक्ती केल्याचा आरोप केला जातोय। या विरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारला संघर्षाचा इशारा दिला। हिंदी विरोधात मनसे कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरले। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू, आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत तर आव्हान म्हणून घ्यावं। हिंदी पुस्तक छपाई बंद, हिंदी पुस्तक छपाई बंद, हिंदी पुस्तक छपाई बंद, छपाई एकदम। हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला। आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? हिंदी पुस्तक छपाई बंद, मनसेनं ही अशी हिंदी पुस्तकांची होळी केली। छपाई बंद, छपाई एकदम। हिंदी पुस्तक हिंदीवरून राज ठाकरेंनी सरकारला पुन्हा करमरीत इशारा दिला। नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची घंटा वाजली आणि त्यासोबतच पहिलीपासून हिंदीवरून वादाचा गजरही सुरू झाला। मागे घ्या, मागे घ्या। त्याला कारण ठरलं सरकारनं काढलेला नवा जीआर। या जीआर मध्ये काय तुम्हीच पहा। इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबना, हिंदी शिकवण्याबाबत अनिवार्य शब्द मागे, पण तृतीय भाषा हिंदीच असणार। 20हून अधिक विद्यार्थी तयार असल्यास हिंदीऐवजी इतर भाषा शिकवणार। मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये यापुढे 1ली ते 5वी हिंदी तृतीय भाषा। विद्यार्थ्यांना पहिलीपासून तृतीय भाषेसाठी पर्याय दिले असले तरी हिंदीचाच पर्याय वरचा राहणार असल्यानं वाद पेटलाय। त्याविरोधात राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सरकारला संघर्ष अटळ असल्याचा इशारा दिलाय। शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू, आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत तर आव्हान म्हणून घ्यावं। पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही। गुजरातमध्ये, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत? मराठी? की ही सगळी राज्य सोडून बाकीच्या त्रिभाषा सूत्र? बरं, ह्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती, गुजरातमध्ये। एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे। मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। कसला पर्याय नकोच आहे ना? कसला पर्याय? जो 6वी पासून आहे ना, मग तो पहिलीपासून का आणताय तुम्ही? मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाही, तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी टाकणार आहात। म्हणजे IAS अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही, याच्यासाठीचे धोरण आहेत काही? पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याविरोधात राज ठाकरेंनी शाळांच्या मुख्याध्यापकांनाही पत्र लिहिलंय। त्यात त्यांनी म्हटलंय, सरकार काय वरून जे सांगतील त्यांच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका, तशी गरजच नाही, आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत। हिंदी भाषेचा किंवा एकूणच तिसरी भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा, असं आम्ही सरकारला ठासून सांगितलंय। तो आदेश काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर आम्ही हा महाराष्ट्रद्रोह समजू, हे नक्की। हे पत्र प्रत्येक शाळेतल्या मुख्याध्यापकांना देण्याचं फरमान राज ठाकरेंनी सोडलंय। त्यानंतर चेंबूर आणि ठाण्यातल्या शाळांमध्ये जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी आदेशाची अंमलबजावणी केली। हिंदी विरोधात राज ठाकरेंनी शड्डू ठोकल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिंदीची सक्ती नसल्याचं स्पष्ट केलंय। केंद्र सरकारने विचारपूर्वक NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय। जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही। NEP देशाकरता आहे। आपल्याला कल्पना आहे की
तीन भाषा सूत्राच्या विरुद्ध तामिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही. आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट. आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल. भाजपनेही एक पत्रक काढत राज ठाकरे गैरसमज पसरवत असल्याचा आरोप केलाय. राज्य सरकारनं हिंदी अनिवार्य केली नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनीही हेच सांगण्याचा प्रयत्न केला. तर आत्ताच्या घडीला 1ली ते 5वीसाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. पण पहिलीपासून हिंदीला विरोध करणारे राज ठाकरे एकटेच नाहीये. महाविकास आघाडीनंही या निर्णयाला विरोध केलाय. मराठी बाणा आणि संस्कृती मिटवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. हा देवेंद्र फडणवीसांचा कावा आहे आणि हा कावा हा पुन्हा एकदा सिद्ध झालाय. आणि सक्तीचं हिंदीचं जे स्वरूप आहे हे त्यांनी तसंच ठेवलंय. जे संकट मराठी संस्कृतीवर आणि जे संकट मायबोली मराठीवर आलेलं आहे हे आपण सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि सर्व नागरिकांनी हे हाणून पाडलं पाहिजे. आणि आमच्यासह इतर अनेक खासदार पश्चिम बंगालचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील किंवा गुजरातचे खासदार सुद्धा आमच्यावर येतील या विषयावर. आम्ही त्याच्यावरती चर्चा करू. शैक्षणिक धोरण जे ठरवलं जात आहे राष्ट्रीय, हे भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय सोयीसाठी ठरवतो. हिंदी भाषा आम्हाला येते, उत्तम प्रकारे येते, आम्हाला शिकवण्याची गरजच नाही. किंबहुना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांपेक्षा उत्तम हिंदी आम्ही बोलतोय मुंबईमध्ये. हिंदीची सक्ती नसली तरी महाराष्ट्राला हिंदीचं दक्षिणे एवढं वावडं नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण कोणताही निर्णय विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून घ्यायला हवा. हिंदीवरून सुरू असलेल्या राजकारणात विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.